मग त्या म्हातारीला त्यावेळी ते कळतंय आणि ती लिहिते, येस भीमराव, यू आर अनटचेबल, यू आर अनटचेबल, बिकॉज नो वन कैन टच योर कंपैशन, नो वन कैन टच योर पेट्रियटिज्म, नो वन कैन टच योर इंटेलेक्ट, यू आर अनटच एंड यू आर अनटचेबल. मुझे छूने की किसी की औकात नहीं हो, ऐसा अछूत बनना चाहिए हमें. आज मी गोल्डचा धंदा करतो साहेब. जो मैं करता हूँ पूरी दुनिया में कोई नहीं करता हूँ. मैं एकदम दिल से बोलता हूँ. जैसे गोल्ड के कपड़े बनाता हूँ, दिस इज प्योर गोल्ड. ये टेक्नोलॉजी किसी के पास नहीं है, क्योंकि मैं भी अछूत बनना चाहता हूँ वैसे ही, मेरे बाप जैसा. ना तो उसके एजुकेशन, उसके इंटेलेक्ट, उसके मतलब उसके जैसा पेट्रियोटिक कोई नहीं था, कोई भी नहीं था. नी मज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला म्हणणाऱ्या सावरकरांना माहीत असेल कदाचित की हे सागरा परत घेऊन चल. कारण मी चित पावन ब्राह्मण आहे. माझ्या देशात ज्यावेळी जाईन त्यावेळी सगळेच पाया पडतील. पण त्याच सागरातून माझा बाप परत येत असेल, तो काय म्हणेल की बघ ना सागरा, सावरकरची कविता. इथे डॉक्टरेट घेतलं, PhD घेतलं, सगळं घेतलं रे, पण ज्यावेळी माझ्या देशात जाईन ना त्यावेळी कोणी मला घोटभर पाणी नाही देणार, कोण माझ्या सावलीला नाही शिवणार. आणि तरी मी त्या देशात चाललोय, त्या समाजासाठी चाललोय. दिस इज पेट्रियटिझम. माझा बाप पेट्रियटिकच होता. मी जास्त वेळ घेत नाही, कारण खरंच मला वाटतं म्हणजे खूप लोकांना बोलायचंही असेल, म्हणून जास्त वेळ नाही घेत मी तुमचा. मलाही घेऊ शकता. मलाही यवतमाळला जायचं आणि ॲक्च्युली साहेबांसाठीच आलो मी, कारण ते खूप दिवसापासून मला फॉलोअप करत होते. तर तुमच्या ह्या बुद्धविहारामध्ये काही अर्थ असू द्या, काहीतरी आपल्याला समृद्ध झालं पाहिजे, समृद्ध झालं पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. पण शिकलो पण अक्कल घाण टाकली. पैशासाठी कुठल्याही संघटनात मी जायला लागलोय. एक क्वार्टर एक चायनीजच्या प्लेटमध्ये माझा संघर्ष संपायला लागलाय. म्हणून आधी आता समृद्ध होऊया, म्हणजे मला कोण विकत घेणार नाही. काही वाईट नाही आहे. मी बुद्धिझम अर्बन बँक उघडली आहे. इट इज अ निधी बँक राईट नाव. मी त्याच्यामध्ये शेअर्स आणि इन्व्हेस्टमेंट मला अजिबात नको आहे. माझा पैसा माझा समाज, हीच टॅगलाईन आहे. माझा पैसा मी माझ्या समाजासाठीच लावेन. जर ह्या देशामध्ये सारस्वत बँक असू शकते तर बुद्धिझम बँक पण असू शकते, नाही का? आणि ती सुरुवात मी करणार आहे. मला जास्त अक्कल नाही आहे. फक्त एवढंच आहे की उद्या मी मेलो गेलो, आपल्यामध्ये म्हणतात स्वर्ग नरक काहीच नसतं, वरती काय बाबासाहेब नक्कीच नसतील असं असेल. पण जर चुकून भेटले मला बाबासाहेब तर त्यांनी मला बुटानी सडकू नये, एवढंच काम करायचं आहे. माझ्या बापानी मला वरती सडकू नये बुटानी. ठीक आहे ना? आपण खरंच निर्लज्ज लोक आहोत. मला गोड गोड बोलायला अजिबात आवडत नाही, की मला उठायचं आणि कुठल्या तरी मनुवाद्यांना आणि काहीतरी त्या ब्राह्मणांना शिव्या देत बसण्याचा मला काही शौक नाही आहे. आपण स्वतःकडे बघूया ना, आपण स्वतःकडे बघूया. बाबासाहेबांसारखा हिरा तुमच्या समाजात आला, माझ्या समाजात आला. आणि जर मी मागच्या एका पूर्णाच्या भाषणामध्ये बोललो होतो की माझे मास्टर आहेत आणि ते मास्टर मला म्हणाले की तू एवढं बाबासाहेबांविषयी बोलतोस. बाबासाहेब तर मनुष्यच होते ना, एखादी चूक झाली असेल बाबासाहेबांकडून तर म्हटलं मी म्हणजे खरंच बाबासाहेबांची चूक शोधून काढली आहे म्हटलं, आणि घोर चूक शोधून काढली आहे, अक्षम्य चूक. बाबासाहेब पण चुकलेत. तर म्हटलं काय? तर म्हटलं बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्समध्ये काश्मीर, वॉटर, इरिगेशन, इलेक्ट्रिसिटी, विमेन राईट, ह्युमन राईट सगळ्यामध्ये परफेक्ट माझा बाप होता. फक्त एका ठिकाणी चुकला. आमच्यासारख्या नालायकांवर विश्वास ठेवला त्यांनी. आमच्यासारख्या नालायकांवर त्यांनी विश्वास ठेवला. आता ह्या समाजाने ठरवायचं आहे की खरंच माझ्या बापाची चूक होती की आम्ही तो विश्वास बाबासाहेबांचा जो आमच्यावर ठेवला त्यांनी, तो खरंच आम्ही त्या लायकीचे आहोत हे आपल्याला दाखवायचं आहे. मी मध्ये विक्रम गोखले साहेब, ते खूप मोठे ग्रेट ॲक्टर होऊन गेले, आणि एक तुकरट हिरोईन, तिचं नाव कंगना रनावत,
ती काहीतरी बोलली वाटते, बळली, की आपल्याला स्वातंत्र्य भिकेमध्ये भेटलं. आणि कदाचित म्हणजे तिचं सत्यच असेल, स्वातंत्र्य भिकेमध्येच भेटलंय. कारण जर तुम्ही मंगल पांडे पिक्चर बघितला मीन्स आमिर खानचा, तर त्याच्या तोंडात गायीची चरबी आली. तो म्हणून लढला, देशासाठी नाही, गायीची चरबी आली होती तोंडामध्ये. अशफाकुल्ला खान, उसके मुंह में सुअर की चरबी आ गई. मग महार बटालियन बॉम्बे 21-22 का लढली? तर एक लढला गायीच्या चरबीसाठी, एक लढला सुअरच्या चरबीसाठी. आम्ही लढलो आमच्या चरबीसाठी, कारण देशाचं प्रेम फक्त आम्हालाच कळालं. आम्ही ह्या देशावर खरंच खूप प्रेम केलं. माझे चुलत आजोबा सवादकर ह्यांची आजही समाधी अफगाणिस्तानमध्ये आहे. ड्युरिंग सेकंड वर्ल्ड वॉर आम्ही लढलोय, महार बटालियन लढली. ह्यांना भिकेमध्येच मिळालंय, आम्ही मात्र लढून घेतलंय. वी हॅव फॉट फॉर ब्रिटिशर्स अँड इट वॉज अ बार्टर सिस्टम. माझ्या येणाऱ्या चित्रपटामध्ये हे मी प्रूफ करून दाखवेन की हा देश आम्हाला बार्टर सिस्टममध्ये भेटला. आम्हाला त्यांना सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये सपोर्ट करायचं होतं आणि त्याच्यानंतर ते आम्हाला देश देणार होते. आणि त्याच्यामध्ये 62% महार बटालियन वॉज देअर. म्हणजे हा देश आमचा आहे, आम्हीच लढलो ह्या देशासाठी. आपल्या येणाऱ्या पिढीला हे सगळं सत्य माहीत झालं पाहिजे. आमची लढाई जी आहे आजही आमच्याच लोकांबरोबर आहे. माझं क्रिटिसिझम भरपूर होतं, माझ्या हेअरस्टाईलपासून माझ्या